तर विद्यार्थ्यांना स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये सर्वांचेच मनापासून स्वागत आहे. सुपर क्लासमध्ये आज आपण या ठिकाणी केडीएमसी म्हणजेच कल्याण डोंबिवली महानगरपालिका स्पेशल असलेले जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत. तसेच विद्यार्थ्यांनो या भरतीसाठी अतिशय स्पेशल असलेले आपण काय केलेले आहे, या ठिकाणी 580 पेजेसचे एक पीडीएफ तयार केलेली आहे. ज्या पीडीएफ मध्ये विद्यार्थ्यांनो माहितीचा अधिकार अधिनियम 2005 चा संपूर्ण मिळणार आहे आणि हा जो अधिनियम आहे या केडीएमसीच्या मॅक्झिमम पोस्टमध्ये विद्यार्थ्यांनो सिलेबसमध्ये दिलेला आहे. पीडीएफचा बाहेरचा प्रश्न अधिनियमावर पडला तर बाहेरचा येणारच नाही, 100% खात्री आहे. तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 मधील महत्त्वाची कलमे मिळणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांनो इतिहासातील ए टू झेड समाज सुधारक इन डिटेल आपल्याला एमसीक्यू मिळणार आहे. एवढ्या डिटेलमध्ये कुठेच मिळणार नाही, 100% खात्री आहे. तसेच विज्ञानवरील 500+ एमसीक्यू मिळणार आहेत. भूगोलवरील देखील एमसीक्यू मिळणार आहेत. अर्थशास्त्र असो, जनगणना 2011 असो, सर्व काही कव्हर केलेले आहे. जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्या सर्वांना आता सध्या ही पीडीएफ 250 मध्ये मिळत आहे. घेण्यासाठी जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्या सर्वांनी नक्कीच कॉल करा, व्हॉट्सअप करायचा आहे या नंबरवरती. तर लगेच करून घ्या. तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब पण करण्याची एक रिक्वेस्ट आहे. चला मग सुपरकास्टला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न पाहूया. प्रश्न या ठिकाणी असा दिसून येतो की कल्याण डोंबिवली महानगरपालिका कोणत्या प्रदेशाचा भाग आहे ते सांगायचं आहे. कल्याण डोंबिवली कोणत्या प्रदेशाचा भाग आहे? मुंबई महानगर, मुंबई शहर, मुंबई उपनगर किंवा वरील नाही? तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी 1 मुंबई महानगरचा भाग म्हणजेच कल्याण डोंबिवली महानगरपालिका असलेली कळते. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाचा. तर गोमती नदी पुढीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे ते सांगायचं आहे. नदीचं नाव आहे गोमती विचारलेली आहे. गोदावरी, गंगा, ब्रह्मपुत्र किंवा यमुना? तर या ठिकाणी ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 2 योग्य आहे. गंगा नदीची उपनदी म्हणजे कोणती आहे? गोमती नदी आहे. ऑप्शन पुढचा प्रश्न कव्हर करूया. प्रश्न तिसरा, महाराष्ट्र तेलंगणा या राज्याची सीमा पुढीलपैकी कोणती नदी निश्चित करते ते सांगायचं आहे. कव्हर केलेलाच प्रश्न आहे. महाराष्ट्र तेलंगणा या राज्याची ब्रह्मपुत्र, नर्मदा, प्राणहिता किंवा कावेरी? ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी 3 योग्य राहील. प्राणहिता ही नदी जी आहे महाराष्ट्र तेलंगणाची सीमा निश्चित करणारी कळते. प्रश्न चौथा, कृष्णा व्हॅली दरीतून कोणत्या नदीचा सुंदर देखावा दिसतो ते आपल्याला सांगायचं आहे. कोणत्या ठिकाणाहून? कृष्णा व्हॅली दरीमधून. खडकवासला, उजनी, धोम किंवा वरील सर्व? तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो धोम धरणाचा सुंदर देखावा जो आहे कृष्णा व्हॅली दरीतून दिसतो हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. कव्हर करूया. 5वा प्रश्न, तर बंगालमध्ये दुहेरी शासन व्यवस्थेचा जनक कोण होता ते सांगायचं आहे. ठिकाण विचारलेलं आहे बंगालमध्ये. तर या ठिकाणी रॉबर्ट क्लाइव्ह, लॉर्ड रिपन, वॉरेन हेस्टिंग किंवा या ठिकाणी वरील नाही? चला, तर ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे आपल्यासमोर 1 रॉबर्ट क्लाइव्ह हा बंगाल येथील दुहेरी शासन व्यवस्थेचा जनक होता हे कळते. कव्हर करूया प्रश्न 6व्या क्रमांकाचा. विचारलेला आहे आपल्यासमोर की महानगरपालिकेच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्यपाल कशाची स्थापना करतो ते सांगायचं आहे. मोठा प्रश्न आहे, चांगल्या प्रकारे समजून घ्यायचा आहे. महानगरपालिकेच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्यपाल कशाची स्थापना करतो? निवडणूक आयोग, वित्त आयोग, आर्थिक आयोग किंवा वरील नाही? तर ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे आपल्यासमोर विद्यार्थ्यांनो 2 वित्त आयोगाची स्थापना दर 5 वर्षांनी राज्यपाल हा महानगरपालिकेच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेण्यासाठी करत असतो. या ठिकाणी विचारलेलं आहे की गुरु गोविंद सिंग हे शीख समुदायाचे कितवे गुरु होते ते सांगायचं आहे. या ठिकाणी गुरु आहेत गुरु गोविंद सिंग यांनी 12व्या, 10व्या, 11व्या किंवा 13व्या? तर ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे आपल्यासमोर 2. 10व्या क्रमांकाचे गुरु म्हणजेच गुरु गोविंद सिंग यांनी शीख समुदायाचे होते हे कळते. प्रश्न कव्हर करूया 8व्या क्रमांकाचा. मुख्यमंत्र्यांनी जर राजीनामा दिला तर पुढीलपैकी काय विसर्जित होते ते सांगायचं आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्याचा राजीनामा दिला तर विधिमंडळ बरखास्त होते का? मंत्रिमंडळ विसर्जित होणे, विधानसभा विसर्जित होणे किंवा वरीलपैकी नाही? तर मुख्यमंत्र्यांनी जर राजीनामा दिला तर मंत्रिमंडळ हे विसर्जित होते हे कळते. प्रश्न या ठिकाणी 9वा कव्हर करूया. खालीलपैकी कोणकोणते हे वनांचे एकूण प्रकार आहेत ते सांगायचं आहे. सोपा प्रश्न आहे. वनांचे प्रकार विचारलेले आहे. पानझडी, काटेरी, झुडपी किंवा वरील सर्व? तर ऑप्शन्स क्रमांक 4 योग्य राहील. झुडपी, काटेरी, पानझडी हे दिलेले सर्व पर्याय जे आहे ते वनाचे प्रकार असलेले लक्षात येतात.
कव्हर करूया प्रश्न 10वा. सरोजिनी नायडू यांनी कोणत्या सत्याग्रहाचे नेतृत्व केले होते ते सांगायचं आहे. सरोजिनी नायडू यांनी, तर ऑप्शन्समध्ये दिलेले आहे बारडोली सत्याग्रह, मीठ सत्याग्रह, धारासणा सत्याग्रह किंवा वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे आपल्यासमोर 3. धारासणा सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केलेले होते, तर सरोजिनी नायडू यांनी. प्रश्न 11वा. विसापूर तलाव कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे ते सांगायचं आहे. तलावाचं नाव आहे या ठिकाणी विसापूर तलाव. अहमदनगर, जालना, सांगली किंवा अमरावती. तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी 1 अहमदनगर म्हणजेच सध्याचे विद्यार्थ्यांनो आहे अहिल्यानगर. अहिल्यानगर या ठिकाणी इसापूर तलाव असलेला लक्षात येतो. कव्हर करूया प्रश्न 12वा. सर्वाधिक साक्षर असलेल्या केंद्रशासित प्रदेश कोणता आहे ते सांगायचं आहे, जो की सर्वाधिक साक्षर आहे 2011च्या जनगणनेनुसार. पुदुचेरी, दादर नगर हवेली, दिल्ली किंवा लक्षद्वीप. ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे 4. लक्षद्वीप हा केंद्रशासित प्रदेश जो आहे सर्वाधिक साक्षर आहे. आणि दादर नगर हवेली पाहिला तर सर्वात कमी साक्षर असलेला दिसतो. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी 13व्या क्रमांकाचा. भारतरत्न पुरस्कार कोणत्या ठिकाणी तयार केला जातो ते सांगायचं आहे. पुरस्काराचं नाव भारतरत्न हे आहे जयपूर, अलीपूर, उदयपूर किंवा राजपूर. ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे आपल्यासमोर 2. अलीपूर येथे भारतरत्न पुरस्कार तो तयार होत असतो हे कळते. कव्हर करूया प्रश्न 14वा. तर स्वच्छता कोणत्या सूचीतील अतिशय महत्त्वाचा विषय आहे ते सांगायचं आहे. विषय आहे या ठिकाणी स्वच्छता हा विचारलेला. राज्यसूची, केंद्रसूची, समवर्त सूची किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन्स क्रमांक 1 म्हणजेच राज्यसूचीतील महत्त्वाचा जो विषय आहे तो स्वच्छता हा देखील असलेला कळतो. या ठिकाणी विचारलेलं आहे की चुना बनवण्यासाठी पुढीलपैकी कशाचा उपयोग होत असतो ते विचारलेलं आहे. चुना बनवण्यासाठी तर कॅल्शियम कार्बोनेटचा होतो का, फेरस सल्फेट, कोबाल्ट किंवा वरीलपैकी सर्वांचाच. ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी 1 योग्य राहील. कॅल्शियम कार्बोनेटचा उपयोग चुना बनवण्यासाठी होतो हे कळते. प्रश्न 16वा कव्हर करूया. नथुला खिंड भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे ते विचारलेलं दिसते. कोणते नथुला खिंड हे, तर आसाम, मणिपूर, सिक्कीम किंवा तेलंगणा. तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना 3 योग्य राहील. सिक्कीम या राज्यामध्ये नथुला खिंड स्थित असलेले लक्षात घ्यायचे आहे. कव्हर करूया प्रश्न 17वा. तर हंसिका रामचंद्र ह्या महिला पुढीलपैकी कशाशी संबंधित आहेत ते सांगायचं. हंसिका रामचंद्र यांनी बुद्धिबळ खेळाशी संबंधित आहे का, पोहणे, भालाफेक किंवा वरीलपैकी सर्व. तर या ठिकाणी पोहणे या खेळाशी संबंधित हंसिका रामचंद्र यांनी असलेल्या लक्षात येतात. प्रश्न 18 पाहूया. नायडू ट्रॉफी पुढीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित असलेली ट्रॉफी आहे. ट्रॉफीचं नाव नायडू ट्रॉफी आहे. कबड्डी, हॉकी, बुद्धिबळ किंवा क्रिकेट. तर नायडू ट्रॉफी ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. क्रिकेट खेळाशी संबंधित असलेली दिसते. तर 19वा प्रश्न. मर्डेका कप जो आहे तो विचारलेला आहे की विद्यार्थ्यांनो कोणत्या खेळाशी संबंधित आहे. कोणता, मर्डेका कप हा विचारलेला आहे. ऑप्शन्समध्ये दिलेले आहे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी पाहून घ्या आपल्यासमोर. फुटबॉल, कबड्डी, हॉकी किंवा बुद्धिबळ. ऑप्शन्स क्रमांक 1 फुटबॉल या खेळाशी मर्डेका कप हा संबंधित आहे. प्रश्न 20वा. कोणत्या मराठी संतांच्या अभंगाचा समावेश गुरु ग्रंथ साहिब मध्ये आहे ते सांगायचं आहे. गुरु ग्रंथ साहिब मध्ये तर संत मीराबाई, संत नामदेव किंवा या ठिकाणी संत एकनाथ महाराज किंवा संत रोहिदास. तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे विद्यार्थ्यांनो 2 संत नामदेव यांचा जो अभंग आहे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी गुरु ग्रंथ साहिब यामध्ये असलेला दिसतो. प्रश्न 21वा. वानखेडे स्टेडियम मध्ये उभारण्यात आलेला सचिन तेंडुलकर यांच्या पुतळ्याची उंची किती आहे. वानखेड माहित नसेल तर वानखेडे स्टेडियम मध्ये सचिन तेंडुलकर यांचा पुतळा उभारण्यात आलेला आहे. उंची किती आहे. 30 फूट आहे का, 22 फूट, 24 किंवा 20. तर ऑप्शन क्रमांक योग्य आहे आपल्यासमोर 2. 22 फूट एवढी उंची सचिन तेंडुलकर यांचा उभारण्यात आलेला वानखेडे स्टेडियम मधील पुतळ्याची आहे. 2011च्या जनगणनेनुसार मुंबई उपनगरचा साक्षरता दर सांगायचा आहे. कोणाचा विचारलेला आहे. मुंबई उपनगरचा. तर
70.20, 80.96, 75-80 किंवा 80-30. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. 80.96% मुंबई उपनगरचा जो आहे साक्षरता दर 2011 नुसार आहे. कव्हर करूया 23वा प्रश्न. भारतात स्थापन झालेली सर्वात पहिली महानगरपालिका कोणती राहील आहे ते सांगायचं आहे. पहिली महानगरपालिका मुंबई आहे का, मद्रास, कोलकाता किंवा दिल्ली? तर ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे आपल्यासमोर 2. मद्रास महानगरपालिका भारतातील स्थापन झालेली सर्वात पहिल्या क्रमांकाची असलेली कळते. 24वा प्रश्न. महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये कोणते ज्योतिर्लिंग स्थित आहे? जिल्हा लक्षात घ्या. विचारलेला आहे नाशिक जिल्ह्यातील औंढा नागनाथ, भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर किंवा परळी वैजनाथ. तर ऑप्शन्स क्रमांक 3 योग्य राहील. त्र्यंबकेश्वर हे ज्योतिर्लिंग स्थान जे आहे नाशिक जिल्ह्यामध्ये असलेले दिसते. प्रश्न कव्हर करूया 25वा. तर विचारलेलं आहे की आर्कियन खडकामध्ये प्रामुख्याने कोणते खनिज आढळते ते सांगायचं. कोणते खडक आहे आर्कियन खडकामध्ये? लोह खनिज, सोने, चांदी किंवा वरील सर्व? तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे आपल्यासमोर. एक लोह खनिज जे आहे आर्कियन खडकामध्ये असते, हे प्रामुख्याने सापडते, कळते. प्रश्न 26वा पाहूया. सर्वात जास्त राष्ट्रीय उद्यानाचा समावेश जो आहे भारतातील कोणत्या राज्यामध्ये होतो ते सांगायचं. कशाचा? सर्वात जास्त राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात येतात? तर कर्नाटक, तेलंगणा, उत्तर प्रदेश किंवा हरियाणा? तर ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे आपल्यासमोर विद्यार्थ्यांनो 3. उत्तर प्रदेश या राज्यामध्ये सर्वात जास्त राष्ट्रीय उद्यान असलेले दिसतात. प्रश्न 27वा. प्रथिने ही खालीलपैकी कोणत्या अम्लापासून तयार होतात ते सांगायचं आहे. कोणत्या अम्लापासून प्रथिने तयार होतात? तर ऑप्शन्समध्ये सल्फ्युरिक, लॅक्टिक, एमिनो किंवा वरील नाही? तर एमिनो अम्लापासून जे आहे त्यानु काय तर प्रथिने तयार होतात हे लक्षात येते. तर कव्हर करूया पुढचा प्रश्न जो की आहे विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी 28व्या क्रमांकाचा. 2 अक्षवृत्तातील जे अंतर आहे किती किलोमीटरचे असते ते सांगायचं आहे. कशातील? 2 अक्षवृत्तातील अंतर 130, 120, 150 किंवा 111. 2 अक्षवृत्तातील अंतर 111 किलोमीटरचे असते हे आपल्याला कळते. कव्हर करूया प्रश्न 29वा. माझे विद्यापीठ या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत ते विचारलेलं आहे. कोणते आहे पुस्तक? माझे विद्यापीठ पुस्तक. इरावती कर्वे आहेत का, संजय ढसाळ, बाया कर्वे किंवा नारायण सुर्वे? ऑप्शन्स क्रमांक 4. नारायण सुर्वे यांनी माझे विद्यापीठ या पुस्तकाचे लेखक असलेले कळतात. प्रश्न या ठिकाणी 30वा आहे. जगातील सर्वात उंचीवर असलेले पठार कोणते आहे ते सांगायचं आहे. आपण कव्हर केलेला आहे प्रश्न. पठार उंचीवरील कोणते आहे? ब्राझील, दख्खन, तिबेट किंवा वरीलपैकी नाही? तर ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे आपल्यासमोर 3. तिबेट पठार जे आहे सर्वात उंचीवर असलेले कळते. अतिशय महत्त्वाची सूचना विद्यार्थ्यांनो आपल्या सर्वांसाठी 580 पेजेसची आपण PDF तयार केलेली आहे, जे की या ठिकाणी KDMC कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरतीसाठी अतिशय स्पेशल असलेले आहे. जर इच्छुक असाल घेण्यामध्ये तर काय करायचं आहे, या नंबरवर आपल्याला कॉल नाही करायचा विद्यार्थ्यांनो, व्हॉट्सअप करायचा आहे. जोही इच्छुक विद्यार्थी आहे ना त्यानंतर नक्कीच करायचं आहे. आपली मी त्या ठिकाणी वाट पाहत आहे. ही PDF सध्या जर आपण घेतलं तर 250 मध्ये मिळत आहे. नंतर घेसाल तर ती तुम्हाला महाग पडते. तसेच विद्यार्थ्यांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा कोणत्याही कारणास्तव आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं राहून गेलेले असेल, लगेच सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब करणे एकदम फ्री असते. जेव्हा तुम्ही सबस्क्राईब करसाल पुढची सुपर क्लास आपल्या चॅनलवर जेव्हा कधी अपलोड होईल ना त्याचीच नोटिफिकेशन आहे अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मिळून जाईल. आणि सुपर क्लासला एक लाईक करून थोडंसं मोटिवेशन पण देणं गरजेचे असते. चला मग भेटूया पुढच्या एका नव्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.